Now he is just beginning of India. Now the India is moving towards the new era. इसी तरह मैं इसरो जिस तरह अचीवमेंट्स कर रहा है दैट्स द वेल एंड गुड फॉर आवर इंडिया. त्यामुळं अभिमान आहे मला तर चंद्रयान 3 सक्सेसफुल झालेलं. हमारा इंडिया का जो भी इसरो में काम करता है वो हर एक अपनी सच्ची दिल से काम करता है. हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने कहा कि वो सूरज की ऑर्बिट के पास दूसरा भेजना चाहते हैं स्पेसक्राफ्ट जिसका नाम आदित्य है. जेवढा टाइम चंद्रयानासाठी घेतला त्यापेक्षा कमी टाइमात आपण सूर्यावर पण पोहोचू शकतो. संधी मिळेल तर काम करायला नक्की आवडेल, कारण स्पेसमध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट होते की अजून आपण हे शुक्रग्रह व्हेनसमध्ये पण पोहोचणार आहेत. आय एम ऑल्सो इंटरेस्टेड इन वर्क इन इसरो. जैसे कि हमने मार्स मिशन में देखा कि जो उसमें जो लेडी साइंटिस्ट थे दे आर हाउस वाइफ्स. ओके, जो कंसेप्ट वो घर में यूज़ करती है वही कंसेप्ट उन्होंने इसमें रॉकेट साइंस में लगाया. होम साइंस और रॉकेट साइंस इक्वली दिखाया. अगर ये हो सकता है तो ऑब्वियसली लेडीज़ कहीं भी कुछ भी कर सकती है. और रही बात काम करने की, तो डेफिनेटली अगर इसरो में चांस मिला, इसरो हो गया, DRDO जैसे फील्ड्स हो गया, अगर वहाँ पे चांस मिला तो डेफिनेटली हम लोग काम करने के लिए बहुत तैयार है और हम हमारा 100% भी देने के लिए तैयार है. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी आणि आपण पाहत आहे शिवशाही न्यूज. नुकतंच भारतानं जे चंद्रयान मोहीम राबवली आणि त्यामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा मान या इस्रोनं आपल्याला मिळवलेला आहे आणि त्यामुळं जगामध्ये भारताचं नाव होत आहे. बऱ्याच देशांमध्ये भारताचे कौतुक होत आहे. पाकिस्तान असेल, चायना असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, सर्व देशांमध्ये भारताच्या या मोहिमेचं खूप कौतुक होत आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरलेला आहे आणि चंद्रावर यान पाठवणारा किंवा स्पेसक्राफ्ट पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरलेला आहे. आणि याबाबत आता नुकतंच जेव्हा लँडिंग झालं तेव्हा पूर्ण भारतामध्ये एक उत्सव साजरा केला, जणू काही दिवाळीसारखा माहोल सगळ्या देशामध्ये होता. यामध्ये खरं तर भारताचं भविष्य असलेले जे विद्यार्थी आहेत आणि त्यातूनही इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत यांचं या चंद्र मोहिमेकडे बघण्याचं जे काही दृष्टिकोन आहे किंवा त्यांचं जे ओपिनियन आहे हे आपण विचारात घेणार आहोत. आणि जगाला हेवा वाटेल असं यश भारताने मिळवलेलं आहे. चंद्रयान ही खरं तर तशी खूप अवघड मोहीम होती, त्यातही दक्षिण ध्रुवावर उतरणं खूप अवघड होतं. यामध्ये आपल्या इस्रोनं शास्त्रज्ञांनी यश मिळवलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? खरं तर ही आपल्या देशाची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण भारताने अगोदर पण 2 वेळा ट्राय केलं होतं चंद्रयानासाठी, पण ते फेल झालं. बट जरी भारत हा आता चंद्रयान पाठवणारा जरी हा चौथा देश जरी असला तरी हा पहिला देश आहे की तो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचला आहे. त्यामुळं हे भारतासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि नाव ही इज जस्ट बिगिनिंग ऑफ इंडिया. नाव द इंडिया इज मूविंग टुवर्ड्स द न्यू एरा. ओके, आप क्या सोचते हैं? चंद्रयान मिशन जो सेकंड वाला जो था चंद्रयान 2 वो फेल हो गया था, लेकिन अभी चंद्रयान 3 सक्सेस हुआ. पहला वाला भी सक्सेस हुआ था और पहले वाले ने चांद पे पानी का ये दिखाया था दुनिया को कि चांद पे बर्फ़ के स्वरूप में पानी मौजूद है. तो अभी चंद्रयान 3 के सक्सेस के बारे में आप क्या करें? जी, जैसे कि हम लोग सभी जानते हैं कि चंद्रयान 3 के साथ साथ रशिया ने भी अभी लूना 25 लॉन्च किया था, जो कि फेल हो गया अनफॉर्चुनेटली. तो सबकी नज़र हमारे चंद्रयान 3 पे थी, लैंडर पे थी. तो जिस हिसाब से लैंडर सॉफ्टली लैंडेड हो गया है उस हिसाब से देखा जाए तो ये सब बहुत बड़ी अचीवमेंट्स हैं, जो कि पहली बार नहीं है मानते हम लोग. लेकिन साउथ पोल पे जब जाना, दैट्स द फर्स्ट थिंग दैट वी हैव अचीव्ड विद द हेल्प ऑफ द चंद्रयान. और किसी भी फेलियर के बाद सक्सेस मिलना हम लोग जानते हैं वो कितनी बड़ी अचीवमेंट्स होती हैं. जैसे कि इसके पहले मार्स मिशन हो गया था, जैसे कि चंद्रयान हो गया, चंद्रयान 2 हो गया और अभी चंद्रयान 3. इसी तरह मैं इसरो जिस तरह अचीवमेंट्स कर रहा है दैट्स द वेल एंड गुड फॉर आवर इंडिया एंड होप्स की ऐसी अचीवमेंट्स आगे भी बहुत हो. खरं तर तुम्ही सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहात आणि जनरली ह्या चंद्रयान मोहीम जी आज सक्सेस झाली त्याच्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना की एरोनॉटिकल म्हणजे स्पेसमध्ये काम करण्याची पुढे खूप मोठी संधी आहे. कारण कसं असतं की एखादं क्षेत्र आपल्यासाठी उपलब्ध होतं आणि आपल्या शास्त्रज्ञांचं जी परिश्रम आहेत त्याच्यातून स्पेसमध्ये काम करण्याच्या स्टुडंटला भविष्यात खूप मोठी एक अचिव्हमेंट मिळणार आहे आणि त्यामुळं सुद्धा ही मोहीम फार महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांसाठी. यापुढे दादा काय तुमचं नाव गाव सांगा आणि चंद्रयान मोहीम जी सक्सेस झाली, खरं तर आपण परवाच जो पाहिलं का नाही की एखाद्या चित्रपटापेक्षाही कमी बजेटमध्ये शास्त्रज्ञांनी ही एवढी मोठी मोहीम जगाला हेवा वाटावे अशी मोहीम सक्सेस करून दाखवली. काय सांगाल तुम्ही विद्यार्थी म्हणून?
हे राहू दे माझ्या हातात. आपल्या देशात मराठीत बोल चालेल. हो, चालेल. आपल्या देशाचे सगळेच आर्थिक बजेट हे चंद्रयानचे सगळेच कमी आहेत, कारण आपलं स्वस्तात मस्त चालू आहे. करेक्ट. आणि ते आपल्यासाठी फायद्याच पण आहे. आणि त्यामधून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे, कारण चंद्रयान 2 आपलं फेल झालं होतं थोडक्यात. त्यामधून आपण शिकून नंतर त्याला बिल्ड केलं आपण चंद्रयान 3ला आणि ते सक्सेसफुली लॉन्च केलं. त्यामधून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे, कारण हारणं ही आपली एक पहिलीच पायरी असते जिंकण्याची. बरोबर. त्यामुळं अभिमान आहे मला तर चंद्रयान 3 सक्सेसफुल झालेलं. आज तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्ही न्यूज वगैरेमध्ये पाहिलं असेल तर पाकिस्तानमध्ये चंद्रयानची इतकी चर्चा चालू आहे की अगदी तिथलं म्हणजे पाकिस्तानची स्पेस एजन्सी आहे सुपारको नावाची आणि आपली आहे इस्रो. बहुतेक पाकिस्तानच्या एकाही व्यक्तीला सुपारकोचं नाव माहीत नाही, पण इस्रोचं नाव माहीत झालेलं आहे. याबद्दल काय सांगाल? की म्हणजे नुसतं पाकिस्तानच नाही, अमेरिकेचं लक्ष होतं, नासाचं कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे आपल्याला. तर एकंदरीत जगभरात जे आपल्या देशाचं नाव झालेलं आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय भावना आहे तुमच्या? हे राहू हे थोडं. जैसे कि हमारा माहितीच आहे, मैं हिंदी में बोलूँ. हां चालेल. हमको पता ही है कि इसरो चंद्रयान 2 को फेल कर गया और उसका जो भी आर्बिटर है वो वहीं पे कभी भी काम कर रहा है. हमारा इंडिया का जो भी इसरो में काम करता है वो हर एक अपनी सच्ची दिल से काम करता है और इसलिए चंद्रयान 3 सक्सेसफुल हुआ. मुझे उसका भी कुछ भाग शामिल है ऐसे मुझे लगता है. और चंद्रयान 3 सक्सेसफुल हुआ इसलिए हमारी अपॉर्चुनिटीज़ भी फ्यूचर में बढ़ेगी. हाँ, और ऐसे ही हमारा इसरो लॉन्च करता रहेगा, सक्सेसफुल होते रहेंगे. सो मैं शुभेच्छा देना चाहता हूँ इसरो के. यामधूनच एक आणखी एक गोष्ट अशी सांगण्यासारखी आहे की चंद्रयान 3च्या सक्सेसनंतर आता आपल्या इस्रोनं असं ठरवलेलं आहे की आदित्य मतलब सूरज पे भी जाने का इरादा है इसरो का. आप जानते हैं उसके बारे में? तुम्हाला माहिती है? आदित्य लॉन्च कर रहे हैं और आप जानती है? पूरा तो नहीं सुना था, लेकिन जी उस दिन जब लाइव टेलीकास्ट हुआ उसके बाद में हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने कहा कि वो सूरज की ऑर्बिट के पास दूसरा भेजना चाहते हैं स्पेसक्राफ्ट जिसका नाम आदित्य है. और वो चाहते हैं कि जैसे चांद पर मार्स पर जैसे हम लोग चांद पे 2 बार गए हैं और अभी हम लोग मार्स पे भी जाकर आए हैं, तो वैसे हम लोग सूरज के पास भी जाएं और देखिए कि वहाँ भी क्या चल रहा है क्या नहीं. यही इसरो का नया प्रोजेक्ट है और आई विश ऑल द बेस्ट इसरो कि ये भी सक्सेसफुल हो जैसे अभी तक के सारे प्रोजेक्ट्स होते गए हैं. सो थैंक यू. इसके बारे में या संदर्भात मला असं तुमच्याकडे विद्यार्थ्यांकडनं हे जाणून घ्यायचं आहे की तर कमी बजेटमध्ये अतिशय स्वस्त दरामध्ये हे स्पेसक्राफ्ट तयार केले जातात आणि ते पाठवले जातात, ते सक्सेस होत आहेत. इंजिनिअरिंग खरं तर कुठल्या पण गोष्टीमध्ये इंजिनिअर हा येतोच आणि आता स्पेसक्राफ्टचं जरी बघायचं झालं आपण तरी प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. जसं ते चंद्रयान तयार करण्यापासून ते लँड करण्यापर्यंत इंजिनिअर हा प्रत्येक स्टेपवर आला आहे. जर सॉफ्टवेअरमध्ये जर इंजिनिअरचे जर डेव्हलपमेंट अजून होत गेली तर इट इज व्हेरी इझी फॉर अस बिकॉज जर आपण जास्त जेवढा डेव्हलपमेंट आपल्या सायन्समध्ये जेवढी डेव्हलपमेंट होईल ना त्यामध्ये इंजिनियर असा आहे की तो जास्त करू शकतो आणि जर जास्त डेव्हलपमेंट झाली तर चंद्रयानासाठी हे अजून इझी होईल. आतापर्यंत आपण जे पाठवलं आहे त्यासाठी जेवढा टाईम लागला कदाचित पुढच्या वेळेस त्यासाठी कमी पण टाईम लागू शकतो. आणि आतापर्यंत आपण साऊथ पोलवर गेले आणि आता जे आपलं मिशन चालू आहे ना जे सूर्यावर जायसाठी त्यासाठी पण आता आपण जेवढा टाईम चंद्रयानासाठी घेतला त्यापेक्षा कमी टाईमात आपण सूर्यावर पण पोहोचू शकतो. नक्कीच. मला एक सांगा, वी आर इंडियन्स अँड वी वॉन्ट टू विन असं आपण चंद्रयानच्या बाबतीत दाखवून दिलेलं आहे. अनेक देशांमध्ये आपण थोडंसं भारताबरोबरच इतर देशांचाही विचार करूया. अनेक देशांमध्ये चंद्रयानची चर्चा चालू आहे. तर त्या देशातल्या इतर देशातल्या जे स्टुडंट आहेत जे ह्या फील्डमध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? आणि तुम्ही वैयक्तिक तुम्हाला संधी मिळाली तर स्पेस फील्डमध्ये काम करायला आवडेल का तुम्हाला? हो सर, संधी मिळाली तर काम करायला नक्की आवडेल, कारण स्पेसमध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट होते की अजून आपण हे शुक्रग्रह व्हेनसमध्ये पण पोचणार आहेत. नक्की पोचेल. मग मी स्पेसमध्ये काम करायची जर संधी मिळाली मी बोला तुम्हाला चालेल. नक्की काम करेन.
ओके, तुमचं काय म्हणणं आहे? मलाही खूप आवडेल इस्रोमध्ये काम करायची. तुमची आता फॅकल्टी कुठली आहे? आम्ही सध्या मेकॅनिकल इंजिनियर सेकंड इयर स्टुडंट. बरं, इस्रोमध्ये सगळ्यांचीच गरज असते, मेकॅनिकल आय टी सगळ्यांचीच गरज असते. आय एम ऑल्सो इंटरेस्टेड इन वर्क इन इस्रो. ओके, जर इस्रोला आपण ॲडव्हान्सरित्या अनेक थोडा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर वापर केला तर आपण मानववस्तीसुद्धा आपण चंद्रावर लवकरात लवकर बसू शकतो. जसं की मंगळावर इलॉन मस्कचं स्वप्न आहे तसं आपण पण चंद्र आपल्यापासून मंगळापेक्षा तर जवळच आहे. नक्कीच. त्यामुळे आपण त्यांच्या अगोदर का ना होईना बसवू शकतो. आणि येत्या काळात आपलं मंगळावर आय थिंक मानव पाठवायचे मिशन चालू असेल. त्यासाठी मला काय द्यायचं असेल तर मी 100% तुमचं योगदान देण्यास तुम्ही तयार आहात. नक्कीच. आणि आता लास्ट क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. हाच क्वेश्चन आहे पुढे जाऊन स्पेसमध्ये किंवा स्पेस फील्डमध्ये एरोनॉटिकल फील्डमध्ये काम करण्याची खूप मोठ्या संधी विद्यार्थ्यांना आत्ता ह्या घडीला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्पेसमध्ये गेलेल्या ॲस्ट्रॉनॉट जे आहेत त्यातील महिला ॲस्ट्रॉनॉट पहिली भारतीय होत्या कल्पना चावला. त्यानंतर सेकंड ज्या ॲस्ट्रॉनॉट लेडीज गेल्या त्या पण सुनीता विल्यम्स ह्या पण भारतीय होत्या. म्हणजे आपल्याला खरं तर प्राऊड फील करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत की एकतर भारतीय दोन्ही ॲस्ट्रॉनॉट्स ह्या भारतीय महिला होत्या. तुम्ही विद्यार्थिनी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी म्हणून ह्या स्पेस फील्डमध्ये काय स्वप्न बघू शकता, काय करू शकता असं तुम्हाला वाटतं? हे खरं आहे की आतापर्यंत गेलेल्या त्या महिला होत्या त्या भारताच्या होत्या आणि त्यांनी करून पण दाखवलं तसं. आणि आता सध्या तर आम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत आणि आता जसं त्या फील्डमध्ये खूप चान्सेस आहेत आमच्यासाठी आणि आम्ही आमचं 100% देऊन आम्ही त्यासाठी ट्राय करू शकतो. आणि जरी आम्ही महिला असलो, आता मान्य की तसं काही नाही राहील डिफरन्स मेल फिमेल, तरी पण जेवढं आम्हाला देता येईल आमच्या फील्डमधलं तेवढं देऊन आणखी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो यासाठी आम्ही नेहमीच रेडी असतो. खूप चांगला मुद्दा तुम्ही म्हणला की आता डिफरन्स राहिलेला नाही मेल फिमेल, कारण मुलीसुद्धा सगळ्या फील्डमध्ये अगदी चांगलं काम करतात आणि तिथं जाणवत पण नाही की असे ही मुलगी मुलगा असं काही जाणवत नाही एक्झॅक्टली. पण तरीसुद्धा एक महिला म्हणून काय तुमच्या भावना आहेत की स्पेसमध्ये किती चान्सेस आहेत? ऑब्वियसली 50-50 आई थॉट कि नहीं होता कि क्या मेल क्या फीमेल, ऑल आर द सेम. जिसके पास टैलेंट है, जो काम कर सकता है, जो सक्सेस हो सकता है, वो किसी भी फील्ड में हो ही जाएगा. जैसे कि हमने मार्स मिशन में देखा, आई नो कि सभी ने मूवी देखी है, मूवी में काफ़ी अच्छी तरह दिखाया गया है कि जो उसमें जो लेडी साइंटिस्ट थे दे आर हाउस वाइफ्स. ओके, जो कंसेप्ट वो घर में यूज करती है वही कंसेप्ट उन्होंने इसमें रॉकेट साइंस में लगाया. होम साइंस और रॉकेट साइंस इक्वली दिखाया. अगर ये हो सकता है तो ऑब्वियसली लेडीज़ कहीं भी कुछ भी कर सकती है. और रही बात काम करने की, तो डेफिनेटली अगर इसरो में चांस मिला, इसरो हो गया, DRDO जैसे फील्ड्स हो गया, अगर वहाँ पे चांस मिला तो डेफिनेटली हम लोग काम करने के लिए बहुत तैयार है और हम हमारा 100% भी देने के लिए तैयार है. ओके, और ये सबके लिए ज़रा आगे जो ना सबके लिए एक लास्ट क्वेश्चन है कि जब भी कोई ऐसा मिशन हम लॉन्च करते हैं, जेव्हा कधी आपण एखादे असं सक्सेस मिळवतो तेव्हा एकदम से आपल्या भारताचं थोडंसं एक वीक पॉईंट म्हणा किंवा एक प्लस पॉईंट म्हणा की आपण प्रत्येक गोष्टीकडे पॉलिटिकल अँगलनं बघतो. जनरली पॉलिटिकल जे लोक आहेत ते तर पॉलिटिकल अँगलनं बघतात. तर तुम्हाला काय वाटतं की ह्या चंद्रयान मिशनमध्ये पॉलिटिकल म्हणजे आपण राजकीय इच्छाशक्ती म्हणतो त्याचा किती रोल आहे? काय वाटतं तुम्हाला? 1 बाय 1 तुम्ही सगळेजण सांगू शकता. ह्यामध्ये पॉलिटिकल पण हा एक रोल प्ले केला पाहिजे, कारण मोदी साहेब आले नसते तर आय थिंक ह्याच्या अगोदर जास्त मिशन सक्सेसफुल झाले नाहीत आणि जे झालेत ते आय थिंक आता सध्याला वर्किंगमध्ये नाहीत. ओके, नाही ॲक्च्युली कसं असतं, क्रेडिट हे तर सायंटिस्टचंच असतं, पण त्याला प्रमोट करणे किंवा त्यांना चलो तुम लढो हम है आपके साथ एक मोटिवेशन देणं हे सुद्धा गरजेचं असतं आणि ते पॉलिटिकल इच्छाशक्ती पॉलिटिकल लोकांकडून किंवा गव्हर्नमेंटकडून ते मिळायला पाहिजे. ह्याच्या आधी पहिलं जी चंद्रयान मोहीम सुरू, खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांनी ह्याच्यामध्ये रोल बजावलेला आहे. म्हणजे इस्रोची स्थापना जी होती ती नेहरूंनी केली होती विक्रम साराभाईंच्या सहकार्यानं. त्याच्यानंतर त्याचं पहिलं नाव वेगळं होतं, नंतर त्याचं इस्रो नाव झालं. त्यानंतर अटलजी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा आपलं पहिलं चांद्रयान आपण लॉन्च केलं होतं. त्याच्यानंतर एक थोडा गॅपमध्ये गेला आणि त्यानंतर मोदी साहेबांच्या काळामध्ये आपण 2 लॉन्च केले, सेकंड आणि थर्ड, 2 and 3. तर ह्याच्यामध्ये पॉलिटिक्सचा किंवा म्हणजे राजकारण्यांचा काय रोल असतो असं वाटतं तुम्हाला? म्हणजे एकंदरीत काय की आता जी चर्चा चालू झाली की क्रेडिट मोदी घेत आहेत, ॲक्च्युली त्यांनी कुठेही घेतलं नाही, त्यांनी सगळं क्रेडिट हे सायंटिस्टला दिलेलं आहे. पण थोडंसं राजकारण ह्याच्यावरनं चालू होतं, तर पॉलिटिकल रोल काय असतो ह्याच्यामध्ये?
खरं तर आपण जसं म्हणलं तसं की ही इस्रोची स्थापना तर खरं पॉलिटिक्समधूनच झाली स्टार्टिंगला आणि त्यानंतर ते डेव्हलप होत गेलं. आता आपण जसं म्हणतात की मोदी साहेब आल्यापासून खूप छान चालू आहे, म्हणजे 2 चंद्रयान लॉन्च झाले. पण तसं आपण एक्झॅक्टली नाही त्यांना क्रेडिट देऊ शकत देऊ शकत, कारण हे सगळं जे सक्सेस आहे ते सायंटिस्टच आहे. बट सायंटिस्टला दिलं पाहिजे. बट असं पण नाही की त्यांचा काही सपोर्ट नव्हता. खरं तर त्या सायंटिस्ट जे वर्क करत आहेत त्यांना सगळ्या पॉलिटिक्सने आपण सपोर्ट केला पाहिजे. नाही की आमची पॉलिटिक्स मागे. आता सध्या आपण बघतो की पॉलिटिक्समध्ये काय चालू आहे, कोण कुठल्या पार्टीचं, हे सध्या प्रॉब्लेम चालू आहे. एक्झॅक्टली. नाही पण आता कसं आहे की प्रत्यक्ष राजकारणी लोकांचा प्रत्यक्ष त्याच्यात सहभाग नसतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की मग एखाद्या त्याला फंड सँक्शन करणं असतं किंवा त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे, मॉरल सपोर्ट आहे, हा खरं तर गव्हर्नमेंटकडून दिला जात असतो. त्याच्याबाबत बऱ्याच वेळा उलटसुलट चर्चा होतात. आप क्या कहेंगे इसके बारे में कि पॉलिटिकल कितना ज़रूरी होता है सपोर्ट? ऑब्वियसली है पॉलिटिक्स का मतलब सपोर्ट होना चाहिए, तभी वो मतलब सपोर्ट के बिना शायद हम लोग कुछ नहीं कर सकते. किसी 2 स्टेप तक हम जाएंगे, अगर वहाँ पर सपोर्ट मिला तो हो सकता है हम 2 के बजाय 4 स्टेप आगे चले जाएं. तो जो सपोर्ट देते हैं और जिस हद तक देते हैं वो काफ़ी है और उतना ही होना चाहिए. जैसे कि अभी प्राइम मिनिस्टर जी के बारे में हो रहा है कि बातें हो रही है कि वो क्रेडिट ले रहे हैं नहीं ले रहे, वो बात नहीं है जी. उन्होंने अप्रिशिएट किया साइंटिस्ट को और मुझे लगता है जो फंडिंग या फिर जो कुछ भी उनकी तरफ से उनको मदद मिली है इसरो को, वो काफ़ी थी उनको बिल्डअप करने के लिए. तो अगर हो सकता है तो 10% में से 2 या 1% भी क्रेडिट अगर पॉलिटिक्स को दिया जाए तो भी वो इनफ है, मोर देन इनफ है और उतना ही होना चाहिए मेरे हिसाब से. बिल्कुल बिल्कुल. खरं तर चंद्रयान मोहिमेवरून मोठं राजकारण देशामध्ये चालू झालेलं आहे. पण आपल्याला राजकारणापेक्षा या विद्यार्थ्यांकडून त्यातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संधी आणि चंद्र मोहिमेमध्ये किंवा स्पेसमध्ये भारत करत असलेलं काम आणि विज्ञान आपल्या ज्या सायंटिस्ट आहेत त्यांनी केलेले अथक परिश्रम गेल्या मोहिमेच्या अपयशानंतरही त्यानं खचून न जाता आपल्या वैज्ञानिकांनी, इस्रोच्या सर्व लोकांनी, म्हणजे तिथे काम करणाऱ्या अगदी छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यांपासून चेअरमनपर्यंत सगळ्यांनी अतिशय कष्ट घेतले आणि ही चंद्रयान-3 मोहीम यशस्वी करून दाखवली. त्यामुळेच खरंच ते अभिनंदनाला पात्र आहेत. यात होणारे राजकारण आपण थोडंसं बाजूला ठेवून या भारताच्या उद्याच्या भविष्याला खरं तर या क्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भारत स्पेसमध्ये आणखी मोठे झेप घेऊ शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.